राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यात जमा झालाय. तर आता या योजनेत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय. 18 सप्टेंबर रोजी याविषयीचे एक परिपत्रक देखील काढण्यात आलं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 9 नोव्हेंबर रोजी याविषयीचं आवाहन केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. या आवाहनानंतर आता ई-केवायसी करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. पण कुठे साईट डाऊन आहे तर कुठे अन्य काही कारणांमुळे महिलांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा वेळी जर ई-केवायसी पूर्ण करता आली नाही म्हणून खात्यात रक्कम जमा झाली नाही तर दोषी कोण, अशा चर्चा आता रंगल्यात. राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 जमा केलेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना थोडा आर्थिक हातभार लागलाय. सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानं त्यांना हायसं वाटलंय. ई-केवायसी प्रक्रियेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विना अडथळा जमा होईल. पण नोव्हेंबर 2025 चा हप्ता ई-केवायसी न केल्याने थांबवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 10 सप्टेंबर पासून हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण ई-केवायसीतील अडथळे आणि काही अडचणींचा सामना महिलांना करावा लागतोय. पती अथवा वडील हयात नाहीत त्या महिलांसाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहे याविषयीचे धोरण अद्याप समोर आलेलं नाहीये. तर ग्रामीण भागातील काही महिलांनी वडील आणि पतीचे आधार कार्ड क्रमांक न नोंदवताच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची चर्चा जोर धरतीये. त्यामुळे या महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर हा सरकारचा दोष नसेल तर लाभार्थी महिलेचा असेल हे स्पष्ट होतंय. ई-केवायसीची नवीन अंतिम मुदत देखील समोर आली आहे. मंत्रिमंडळ निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी जून महिन्यात ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. चालू आर्थिक वर्षात 2025-26 मध्ये शासकीय परिपत्रकाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत लाभार्थी महिलांना ई-केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणं गरजेचं आहे. जर लाभार्थी महिलेने या काळात आधार ऑथेंटिकेशन नाही केलं तर तो पुढील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र नसेल. राज्य सरकारने 18 सप्टेंबर 2025 रोजी याविषयीचं परिपत्रक जाहीर केलं होतं.